मध्ये आपला इनबिल्ट प्लांट हा पूर्ण इनक्लोज्ड आहे। आपल्याकडे 4 टँक आहे स्पिरुलिना पूर्णपणे क्लोज आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण वगैरे कॉन्टॅमिनेशन तयार होत नाही। हा पूर्ण प्लांट साठी मला 30 लाख रुपये एकूण खर्च आला आहे। हे 2300 स्क्वेअर फीटचा आपला प्लांट आहे। त्यामध्ये आपल्या 4 टँक आहेत 28,000 लिटरच्या। ही जी अलगी आहे स्पिरुलिना ही सनलाइट मध्ये वाढते। सूर्यप्रकाशाची गरज असल्यामुळे आपल्याला या प्रकारचे आपण त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट शीट यूज केले, तुम्ही वरती बघू शकता। याला एक विशिष्ट प्रकारची फिडिंग येते। ती फिडिंग दिल्यानंतर त्याची ग्रोथ होते। हे पाणी जरी ड्रिंकेबल असायला पाहिजे तरी या पाण्याचा पीएच, टीडीएस हे सर्व गोष्टी आपल्याला मोजून घ्यावे लागतात। तर एका महिन्यामध्ये 30 ते 40 किलो पर्यंत 30 ते 35 इन एन ॲव्हरेज त्याची ड्राय पावडर निघते। जी प्रोसेस तुम्ही स्पिरुलिनाच्या इतर कुठल्याही प्लांट वरती बघायला भेटणार नाही। तुम्हाला ही फक्त आणि फक्त आपल्या प्लांट वरती बघायला भेटेल। ही आम्ही नवीन टेक्निक इन्व्हेंट केली आहे। आता हे पूर्णपणे काम करतो। याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लेबरची वगैरे गरज नसते। ड्रायरमध्ये तिला हीट करून आणि ती अलगी ड्राय केली जाते। त्यातून अशा प्रकारचं मटेरियल तयार होतं। या प्रकारची आपण याच्यामध्ये पावडर टाकायची, गोळ्या तयार होतात। तुम्ही बघू शकता कशा प्रकारच्या गोळ्या तयार होतात। नमस्कार मित्रांनो, कामाची गोष्ट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलो आहे चांदवड तालुक्यातील पिंपळद या गावामध्ये रवी किरण सर यांच्याकडे। मित्रांनो, आपण काही दिवसांपूर्वी शेवाळाची शेती असा व्हिडिओ त्यांचा बनवला होता। त्यावेळेस यांचे कन्स्ट्रक्शनचे काम चालू होते। आज हे काम पूर्ण झालेले असून आपण त्यांच्याकडे आज पुन्हा भेट देण्यासाठी आलेलो आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव रवी किरण टोपे। अच्छा, तर माझं बीटेक ॲग्री कंप्लीट झालंय आणि आपण मागच्या वेळेस जसं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपला प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे। अच्छा, तर आज आपला प्रोजेक्ट पूर्णपणे कंप्लीट झाला आहे। अच्छा सर, ही शेवाळाची शेती म्हणजे नेमकी कन्सेप्ट काय आहे? स्पिरुलिना म्हणजे काय आहे नेमकं? स्पिरुलिना ही एक ब्ल्यू ग्रीन अलगी आहे। अच्छा, त्यातून वेगवेगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन आपल्याला मिळतं। एक प्रकारचं शेवाळ येते, ते शेवाळ हार्वेस्ट करून आपण त्यातून टॅबलेट बनवतो। त्यापासून आपल्याला वेगवेगळं न्यूट्रिशन भेटत असतं। अच्छा, आणि ही जी कल्पना आहे तुम्हाला ही शेवाळाची शेती करण्याची, ही कल्पना कशी आली? मी माझ्या बीटेकच्या लास्ट इयरला असताना आम्हाला स्पिरुलिनावरती प्रोजेक्ट होता। अच्छा, तेव्हा मला समजलं की स्पिरुलिना नावाची कन्सेप्ट मी तेव्हा ऐकली। त्यानंतर मी त्याच्यावरती सर्च केलं आणि त्यातून मला स्पिरुलिना ही नावाची कन्सेप्ट समजली। त्यातून मी त्याच्यावरती रिसर्च करून आणि मग आपण हे प्रोजेक्टला सुरुवात केली आहे। बरं, ठीक आहे सर। तर तुमच्या प्लांट विषयी अधिक माहितीसाठी आपण डायरेक्ट प्लांटवरती जाऊया। चालेल चालेल। हा आहे त्यांचा प्लांट। तर आता हा प्लांट जो आहे तो आपण मधून कशा पद्धतीने आहे ते बघू। तर अशा टाईपमध्ये आपला इनबिल्ट प्लांट हा पूर्ण इनक्लोज्ड आहे। आपल्याकडे 4 टँक आहे स्पिरुलिनाचे, तुम्ही जसं बघू शकता। अशा टाईपचं हे कल्चर जे फिरतंय हे स्पिरुलिना आहे। हे जे फिरतंय हे स्पिरुलिना आहे। असे 4 टँक आहेत आपल्याकडे स्पिरुलिनाच्या, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलेले होते की अशा टाईपचे आपण टँक कन्स्ट्रक्ट करत होतो। अच्छा, तर आपला हा पूर्ण प्लॅन हा इनक्लोज असणार आहे पूर्णपणे। अच्छा, पूर्णपणे क्लोज आहे? पूर्णपणे क्लोज आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण वगैरे कॉन्टॅमिनेशन तयार होत नाही। अच्छा, आणि हा जो प्लांट आहे याच्यासाठी एकूण खर्च किती आला पूर्ण तुम्हाला? हा पूर्ण प्लांट साठी मला 30 लाख रुपये एकूण खर्च आला आहे। त्यामध्ये आपण हे पूर्ण प्लांट हे इनक्लोज्ड आपण पूर्ण स्ट्रक्चर तयार केले। त्याच्यानंतर आपलं मशीन रूम असेल, त्याच्या आपल्या मशिनरीज वगैरे ज्या प्रोसेससाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत, अच्छा, या सर्व धरून आपल्याला 30 लाख रुपये खर्च आलेला आहे। आणि ह्या प्लांटचे डायमेन्शन कसं आहे? आपल्या प्लांटची साधारणतः आपला प्लांट आहे 2300 स्क्वेअर फीटचा आपला प्लांट आहे। त्यामध्ये आपल्या 4 टँक आहेत 28,000 लिटरच्या। आणि बाकी आपलं मशीन आणि ऑफिस रूम आणि ट्रेनिंग सेंटर आहे। बरं, आणि ह्या प्लांटसाठी काही विशिष्ट दिशेनुसार बनवावा लागतो का प्लांट? हा प्लांटचं असं असतं की या प्लांटसाठी सनलाईट खूप गरजेचा असतो। अच्छा, ही जी अलगी आहे स्पिरुलिना ही सनलाइट मध्ये वाढते। सूर्यप्रकाशाची गरज असल्यामुळे आपल्याला या प्रकारचे आपण त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट शीट यूज केले, तुम्ही वरती बघू शकता। या प्रकारचे कॉम्पॅक्ट शीट आहे, त्यामधून सूर्यप्रकाश हा पूर्णपणे मध्ये येतो। ओके, आणि याचा दिशेचं असं असतं की साधारण जास्तीत जास्त प्रकारे हा प्लांट पूर्व पश्चिम असावा तर योग्य असतो सूर्यप्रकाशाच्या नियमानुसार। ओके, तर प्लांटच्या हायजीन विषयी काय सांगाल तुम्ही? हायजीनची काळजी कशी घेता तुम्ही? आपला प्लांट हा पूर्णपणे हायजेनिक प्लांट आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन नाही आहे। आम्ही कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशन होऊ देत नाही। बरं, आपला पूर्ण एनक्लोज प्लांट आहे। कोणी पण मध्ये येताना किंवा बाहेर जाताना ह्युमन कन्झम्पशनसाठी ज्या रूल्स आणि नॉर्म्स गरजेचे आहेत त्या सर्व आपण फॉलो करतो।
अच्छा. आणि एनक्लोज असल्यामुळे कोणत्याही प्रकारची घाण आपल्या अलगीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही बघू शकता पूर्णपणे एनक्लोज प्लांट आहे आणि आम्ही स्वतः येताना सुद्धा पूर्णपणे पॅक होऊन येतो ती, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची घाण त्यामध्ये दिसू नये. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल तर ओपन टँक आहे, ओपन टँकमध्ये बरेच घाण पडते किंवा त्याच्यामध्ये तितक्या प्रकारचे हायजीन पाळले जात नाही, हायजीन होत नाही. पण इथं आपण त्यासाठी पूर्णपणे एनक्लोज केलेलं आहे, जेणेकरून हायजीन असावं आणि आपलं प्रोडक्ट हे ह्युमन कन्झम्पशनसाठी यूज होतं. त्यामुळे त्यासाठी आपण पूर्णपणे हायजीन मेंटेन केलेलं आहे. या प्लांटमध्ये टेम्परेचरचा काही फरक पडतो का, किंवा टेम्परेचर किती असलं पाहिजे? प्लांटमध्ये टेम्परेचरचा फरक 100% पडतो, कारण की टेम्परेचर जितकं जास्त असेल तितकी अलगी व्यवस्थित ग्रोथ होते आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन मिळतं. पण साधारणतः 30 ते 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर असलं तर प्रोडक्शन छान येतं. तर सर यातलं जे शेवाळ आहे किंवा जी अलगी आहे, ह्या अलगीच्या वाढ होण्यासाठी याला काही द्यावे लागतं का? हो, जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो याच्यातून जी अलगी आहे ती अलगी काढल्या जाते. त्याच्यानंतर याच्या पाण्याची पातळी ऍडजस्ट करावी लागते, जी वॉटर लेव्हल ऍडजस्ट करावी लागते. आणि त्यानंतर याला एक विशिष्ट प्रकारची फिडिंग येते. ओके. ती फिडिंग दिल्यानंतर त्याची ग्रोथ होते. अच्छा. आणि यातलं जे वापरलं गेलेलं पाणी आहे, या पाण्याची काही गुणवत्ता वगैरे किंवा 100% हे पाणी जरी ड्रिंकेबल असायला पाहिजे तरी या पाण्याचा पीएच, TDS हे सर्व गोष्टी आपल्याला मोजून घ्यावे लागतात. कल्चर टाकण्याच्या आधीच, जेव्हा आपण हे मदर कल्चर टाकतो त्या आधी सुद्धा पाण्याची गुणवत्ता एकदा चेक करावी लागते. अच्छा. तर अशा प्रकारे पाण्याची गुणवत्ता योग्य असेल तर आपलं जे उत्पादन आहे ते अधिकाधिक निघतं. ह्या तुमच्या प्रकल्पामध्ये एकूण उत्पन्न किती निघतं, म्हणजे याचं क्वांटिटी किती निघते? आता साधारणतः हे आपले जे 4 टँक आहे हे आपण पूर्ण 4 दिवसाला आपली हार्वेस्टिंग असते. अच्छा. तर महिन्याने पूर्ण एका महिन्याचा जर विचार केला तर एका महिन्यामध्ये 30 ते 40 किलो पर्यंत, 30 ते 35 इन एन ॲव्हरेज त्याची ड्राय पावडर निघते. पावडर फॉर्म मध्ये 30 ते 35 किलो मिळतं आपल्याला सध्या. आणि हे जे पाणी फिरतंय याच्या मागचं कारण काय असेल? हे स्पिरुलिना ही काय, स्पिरुलिना ही सिंगल सेल अलगी, ती मल्टिप्लाय होऊन डिवाइड होऊन मल्टिप्लाय होते. अच्छा. तर ही ॲजिटेशनची प्रोसेस आहे, जी प्रोसेस तुम्ही स्पिरुलिनाच्या इतर कुठल्याही प्लांटवरती बघायला भेटणार नाही. तुम्हाला ही फक्त आणि फक्त आपल्या प्लांटवरती बघायला भेटेल. अच्छा. ही आम्ही नवीन टेक्निक इन्व्हेंट केली आहे की ज्यातून कमी खर्चात तुम्ही ॲजिटेशन प्रोसेस प्रोव्हाइड करतात. तर या सर्व गोष्टी हाताळण्यासाठी तुमच्याकडे किती मजूर आहे? स्वतः हे पूर्णपणे काम करतो, याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लेबरची वगैरे गरज नसते. तुम्ही 1 किंवा 2 माणूस पूर्णपणे इतका प्लांट हँडल करू शकतात. 1-2 माणूस पूर्ण प्लांट हँडल करू शकतात? पूर्ण हँडल करू शकतात. हे तुम्ही पार्ट टाइम सुद्धा करू शकता. याला पूर्णपणे तुम्हाला दिवसभर प्लांटवरती राहण्याची सुद्धा गरज नाहीये. अच्छा. याची 4 दिवसाने हार्वेस्टिंग येते. तुम्ही 3-4 दिवसाने एकदा चक्कर मारून सुद्धा दररोज थोडा वेळ देऊन सुद्धा हा व्यवसाय करू शकता. ओके. आणि हे पाणी फिरण्यासाठी ज्या मोटरी लावलेलं आहे याला किती वेळ पाहिजे? म्हणजे सध्या काही ठिकाणी जर लाईटीचा काही प्रॉब्लेम असला तर? नाही, तसं काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर समजा तुमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्या दिवशी तुम्ही थोड्या वेळाने ते स्वतः स्वायपरने सुद्धा करू शकतात. या मोटरीला साधारणतः दिवसभराचा कालावधी लागतो. एक 7-8 तास मोटर चालू ठेवावी लागते, जेणेकरून सूर्यप्रकाश जितका वेळ आपल्याला उपलब्ध होईल तितका वेळ मोटर चालू ठेवावी. आणि किती मोटरी बसवलेल्या आहे याच्यात सर्व? आपण प्रत्येक टँकमध्ये 4 मोटर बसवलेल्या आहे. अशा आपण पूर्ण 16 मोटर आहेत. अच्छा. ही जी अलगी आहे किंवा ही जी शेवाळ आहे याची ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो आपण, ते हार्वेस्टिंग नंतरची प्रोसेस काय असते याची? हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याला ड्रायिंग, ग्राइंडिंग वगैरे अशी बरीच प्रोसेस असते त्यावरती. अच्छा. ती प्रोसेस जाणून घेण्यासाठी आपण आपल्या मशीन रूमकडे जाऊया. ठीक आहे, चला तर आपण मशीनरी रूममध्ये जाऊ. ही आपली मशीन रूम आहे. तिकडून आपण हार्वेस्टिंग केलेलं मटेरियल जेव्हा आणतो ते मटेरियल आपण याच्यामध्ये टाकून प्रेस केलं जातं. त्याच्यातलं जे आपल्याला अनावश्यक पाणी आहे, एक्सेस वॉटर, ते काढून टाकलं जातं. त्यानंतर ते मटेरियल, त्यानंतर जी आपली अलगी असते ती अलगी आपण या प्रकारच्या ड्रायरमध्ये टाकतो. ड्रायरमध्ये तिला हीट करून आणि ती अलगी ड्राय केली जाते. त्यातून अशा प्रकारचं मटेरियल तयार होतं. अच्छा. ओके. एक अशा प्रकारचं मटेरियल तयार होतं. त्यानंतर हे मटेरियल ग्राइंड वगैरे होऊन इथून टॅबलेट तयार होतात. तर हे आहे आपलं टॅबलेट मशीन. तर आपण हे मटेरियल जेव्हा ग्राइंड करतो, ग्राइंड केल्यानंतर पावडर फॉर्म टाकल्यानंतर आपल्याला या मशीनने टॅबलेट तयार होतं. अच्छा. एका तासात साधारण किती टॅबलेट बनवते मशीन? हे मशीन एका सेकंदाला 1 टॅबलेट बनवतं. एका मिनिटाला 1 बॉटल तयार होते. अच्छा. तर आपल्याला एका तासात जवळजवळ 60 बॉटल तयार होतात. ओके.
आणि ही टॅबलेट बनवण्याची प्रोसेस कशी असणार आहे मग? जेव्हा हे मटेरियल ड्राय होतं, अच्छा. ड्राय केल्यानंतर ते ग्राइंड केलं जातं एक ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये. ओके. त्याची पावडर तयार केली जाते अच्छा. आणि ती पावडर इथं टाकल्यानंतर हां. त्यातून आपल्याला डायरेक्ट टॅबलेट मिळतात. अच्छा. आपण करून बघूयात. ओके. तर या प्रकारची आपण याच्यामध्ये पावडर टाकायची. ओके. ही पावडर टाकल्यानंतर आपण मशीन चालू केल्यानंतर इथून आपल्याला गोळ्या बाहेर येतात. हे बघा, या टाईपमध्ये गोळ्या बाहेर येतात. तुम्ही बघू शकता कशा प्रकारच्या गोळ्या तयार होतात. ओके. अशा पद्धतीने गोळ्या बांधता आणि नंतर पॅकिंग तुम्ही या बॉटलमध्ये करता पॅकिंग पूर्णपणे आपल्या या बॉटलमध्ये आपलं पूर्णपणे सर्व पॅकिंग ब्रँडिंग वगैरे सगळे आपल्या प्लांटवरतीच होते. ओके. त्यासाठी आपल्याकडे 1-2-3 लेबर आहेत. अच्छा. ते लेबर आपले पॅकिंग वगैरे करतात. ओके. तर ह्या स्पिरुलिनामध्ये कोणकोणते कंटेंट आहे? सर, स्पिरुलिनामध्ये सर्वात जास्त प्रोटीनचं प्रमाण आढळतं. तर स्पिरुलिनामध्ये प्रोटीन आहे, विटॅमिन बी आहे, विटॅमिन ए आहे, B1, B2, B3, B6 आहे. आपल्या जे शरीरामध्ये गरजेचे असलेले सर्व अॅमिनो ॲसिड्स आहे. कॅल्शियमचं प्रमाण त्याच्यामध्ये सर्वात जास्त आहे. आयर्नचं प्रमाण आहे. बीटा कॅरोटीनचं प्रमाण आहे, जे अँटी कॅन्सर म्हणून यूज केलं जातं. अशा सर्व प्रकारचे मिनरल्स स्पिरुलिनामध्ये आढळतात. तर नासाच्या माहितीनुसार नासाच्या एका संशोधनात असं लक्षात आलं की तुम्ही जर 1 किलो स्पिरुलिना कंझ्युम केलीत किंवा स्पिरुलिना खाल्लीत तर त्याच्यामध्ये जवळपास 1000 किलो भाजीपाला आणि फळं खाल्ल्यानंतर तुम्हाला जितकं न्यूट्रिशन भेटतं तितकं न्यूट्रिशन 1 किलो स्पिरुलिनामध्ये आहे. तर इतकं जास्त प्रोटीन रिच किंवा इतकं जास्त मिनरल रिच हे फूड आहेत. तर स्पिरुलिनाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे WHO आहे त्यांनी स्ट्रॉंगेस्ट फूड ऑन द अर्थ असं म्हटलंय. सुपर फूड याला याच्यासाठीच म्हटलं जातं की आपल्या शरीराला, मानवी शरीराला लागणारे सर्व जे घटक आहेत ते घटक आपल्याला स्पिरुलिनामधून मिळतात. स्पिरुलिना कोणकोणत्या आजारांवरती उपायकारक आहे? स्पिरुलिना ही पूर्णपणे नॅचरल अल्गी आहे. ओके. तर त्याचे 100% नॅचरल, त्याच्यामध्ये 60% पर्यंत प्रोटीन आहे. तर त्याच्यामुळं बीटा कॅरोटीनच्या प्रमाणामुळे कॅन्सरचा धोका कमी करतं, हृदयरोग रोखण्यास मदत करतं, केसांसाठी उपयुक्त आहे, रक्तदाब कमी करतं, अँटी इन्फ्लॅमेटरी आहे. वजन कमी करण्यामध्ये स्पिरुलिना सर्वात जास्त उपयोग केला जातो. आमचे बरेच कस्टमर असे आहेत ज्यांचे भरपूर वजन कमी झाले आहेत स्पिरुलिनामुळे. त्याच्यानंतर अँटीबॉडीजमध्ये वाढ करतं, इम्युनिटी सिस्टीम बूस्ट करतं, रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं, तणाव कमी करतं, रक्तशुद्धीकरणासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. पचनास युक्त आहे आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये स्नायूंची वाढ होते. ते शुगरसाठी सुद्धा चालतं, बीपीच्या त्रासावरती सुद्धा आपल्याला त्याचा वापर होतो. संधिवातसाठी चालतं, वजन लठ्ठपणा असेल तर त्यासाठी, केसांच्या किंवा डोळ्यांच्या समस्येसाठी सुद्धा स्पिरुलिनाचा वापर होतो. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कोणताही घटक कमी असला तरी तो स्पिरुलिनाने भरून काढला जातो. या स्पिरुलिनाचा वापर कुठे कुठे केला जातो? स्पिरुलिना जी अल्गी आहे त्या अल्गीचा वापर आपण ॲनिमल हजबंडरीमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर ह्युमन कन्झम्पशनसाठी, पिगमेंटेशनसाठी स्पिरुलिनाची पावडर बनते, टॅबलेट बनते, स्पिरुलिनाचे कॉस्मेटिक्समध्ये यूज होतो, फार्मास्युटिकल्समध्ये यूज होतो. स्पिरुलिनाचे वेगवेगळे बाय प्रोडक्ट बनतात, जसे चिक्की, कॅन्डी, त्या बिस्किट्स वगैरे पण बनतात जे आपल्या हेल्थसाठी चांगले असतात. अच्छा सर, तर सर्वात महत्त्वाचा विषय हे झालं प्रोडक्शन विषयीचं, बरोबर. आता तुम्ही जे प्रोडक्ट किंवा जी वस्तू बनवतायत त्याचं मार्केटिंग कशा पद्धतीने करता, त्याचा सेल कशा पद्धतीने असतो? तर आपलं जे स्पिरुलिनाचा जो सेल आहे तो पूर्णपणे बिझनेस टू कस्टमर आहे. अच्छा. आपण डायरेक्ट टॅबलेट फॉर्म मध्ये सेल करतो. आपण कोणत्याही प्रकारचं रॉ मटेरियल स्पिरुलिनाचं सेल करत नाही. आपला स्वतःचा एक हेलिओस सप्लिमॅक्स म्हणून एक स्पिरुलिनाचा ब्रँड आहे आणि त्या ब्रँड थ्रू आपण आपली जी मार्केटिंग आहे ती करत असतो. त्याच्यामध्ये आपले स्पिरुलिनाच्या टॅबलेटचे डोसेस वगैरे आहेत. अशा प्रकारची आपली बॉटल आहे. ओके. तर जर आमच्या व्ह्युअर्सला जर ही बॉटल पाहिजे असेल तर? तुमच्या व्ह्युअर्सला जर ही बॉटल पाहिजे असेल तर आपल्याला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आणि त्यांना ती बॉटल घरपोच भेटल्या जाईल. घरपोच भेटेल? हो. अच्छा, ठीक आहे. आणि सर, बरेच व्ह्युअर्स किंवा बरेच शेतकरी, बरेच तरुण वर्ग असा असेल की ज्यांना व्हिजिटसाठी तुमच्याकडे यायचं असेल किंवा त्यांच्या भविष्यात जर त्यांना असा प्रोजेक्ट टाकायचा असेल
तर याविषयी काय सांगाल तुम्ही? नक्कीच त्यांनी चांगले लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्याकडे व्हिजिट करावी, अच्छा. की जेणेकरून नवनवीन युवकांनी यावं आणि व्यवसायाबद्दल जाणून घ्यावं. याच्या प्रशिक्षण संदर्भात काही नियोजन आहे का तुमचं? हो, आपण ट्रेनिंग पण घेत असतो. अच्छा. स्पिरुलिनामध्ये ज्यांना स्पिरुलिना व्यवसाय करायचा आहे, स्पिरुलिनाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे, अच्छा. किंवा हा नवीन नवीन जे उद्योजक आहेत त्यांना नवीन व्यवसाय म्हणून करायचा जर असेल तर आपण त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग देत असतो. अच्छा. तर ट्रेनिंगसाठी पण आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा, त्यांना पूर्णपणे माहिती देण्यात येईल. आपण कमीत कमी खर्चामध्ये त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर आपली फ्री कन्सल्टिंग पण असणार आहे. त्यांना जोपर्यंत त्यांचा प्लांट सुरू होत नाही तोपर्यंत त्यांची फ्री कन्सल्टिंग पण असणार आहे आणि ट्रेनिंग पण आपण प्रोव्हाइड करतो. आणि स्पिरुलिनाबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आम्हाला मेसेज करा आणि आपल्याकडे जास्तीत जास्त लोकांनी व्हिजिट करा. धन्यवाद.